is friction. Now friction means when a body move over another body or surface, a force opposing the motion is developed at contact surface, and force which oppose the motion of body is known as friction. Okay, when a body move over another body, जेव्हा एक बॉडी दुसऱ्या बॉडीवरती मूव्ह होत असते किंवा एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती मूव्ह होत असतो, तेव्हा त्या दोन्ही ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्ट सरफेसमध्ये फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होतो आणि तो फ्रिक्शनल फोर्स त्या दोन बॉडींच्या मुवमेंटच्या अगेन्स्ट डेव्हलप होत असतो. तो जो फोर्स असतो त्याला म्हणायचं फ्रिक्शनल फोर्स. सो विदाउट फ्रिक्शनल फोर्स बॉडीमधली मुवमेंट पॉसिबल नसते. जस्ट सी वन एक्झाम्पल. सपोज हा रोड दिलेला आहे आणि तुम्हाला या ए पॉईंटपासून या बी पॉईंटकडं ट्रॅव्हल व्हायचं आहे. ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे जायचं आहे. तर तुमच्याकडे इथं बाईक आहे. पॉईंट एला तुम्ही बाईक घेऊन थांबला आणि तुम्हाला पॉईंट बीकडे जायचं आहे. सो तुमची डायरेक्शन ऑफ मोशन कशी आली, अशी आली. तुम्हाला एकडून बीकडे जायचं आहे, डायरेक्शन ऑफ मोशन अशी आली. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल बाईक स्टार्ट करून मूव्ह करायला चालू होता तेव्हा तुमच्या बाईकच्या टायरचा सरफेस आणि रोडचा सरफेस या दोघांच्या मध्ये फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होत असतो. फ्रिक्शन म्हणजे मराठीमध्ये याला घर्षण म्हणलं जातं. ओके, फ्रिक्शन डेव्हलप होत जातं आणि ते जो फ्रिक्शनल फोर्स असतो तो बॉडीच्या मोशनच्या अगेन्स्ट असतो. ओके, तुम्हाला पॉईंट ए टू पॉईंट बी जायचं होतं, ही तुमची डायरेक्शन ऑफ मोशन झाली, पण जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा मात्र अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन ॲक्ट होत असतो. तर हा फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होतो, त्यामुळंच बॉडीमध्ये मुवमेंट होते. लक्षात घ्या, जर फ्रिक्शनल फोर्स सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये डेव्हलप नाही झाला तर तुमची टायर किंवा तुमच्या बाईकचं व्हील हे जागेवरच स्किड होत थांबेल, जागेवरच रोटेट होत थांबेल. ओके, सो विदाउट फ्रिक्शनल फोर्स मुवमेंट ऑफ बॉडी इज नॉट पॉसिबल. ओके, दिस वन इज द बेस्ट एक्झाम्पल. नाउ सी friction. It is having two types: static friction, kinetic friction. Kinetic friction is having another two types: sliding friction and rolling friction. Okay, so what do you mean by static friction? See, it is a frictional force experienced by body which is at rest under the action of external forces. Okay, जेव्हा बॉडी रेस्ट पोझिशनला असते आणि त्याच्यावर जेव्हा फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होतो तेव्हा त्याला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन. Kinetic friction means it is the frictional force experienced by body when body move over another body or surface. Okay, जेव्हा बॉडी मूव्ह होत असते, मुव्हिंग पोझिशनला असते आणि त्याच्यावर जेव्हा फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होतो तेव्हा त्याला म्हणायचं कायनेटिक फ्रिक्शन. नाउ नेक्स्ट वन इज स्लाइडिंग फ्रिक्शन. वेन it is the frictional force experienced by body when it slides over another body or another surface. Just see here, body A and body B, they are going to slide over each other and the frictional force is developed in between their contact surface. So this is the example of sliding friction. Now next one is rolling friction. So it is the frictional force experienced by body when it rolls over another body or object. Okay, so this is the example of rolling friction. A roller is given, a surface is given, the roller is going to roll over this surface like this. The example which I told here, this is also the example of rolling friction. Okay, तुमची जो बाईकचा व्हील आहे तो टायर या सरफेसवर रोल होत 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 पुढे जातो. सो त्यांच्या दोघांच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये फ्रिक्शनल फोर्स जनरेट होतो. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ रोलिंग फ्रिक्शन. नाउ नेक्स्ट पॉईंट इज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. सो दिस इज द नोटेशन म्यू. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज डिनोटेड बाय म्यू. सो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस. It is the magnitude of limiting static frictional force is directly proportional to normal reaction. Fs is directly proportional to R, so Fs is equal to mu s into R, so mu s is equal to Fs divided by R. So this Fs is nothing but the static frictional force Fs, and this R is nothing but proportional to the normal reaction. So frictional force आणि normal reaction या दोघांचा रेशो म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनल. ओके, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन या दोघांचा रेशो म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन.
So coefficient of static friction is the ratio of limiting static frictional force to the normal reaction. Similarly, coefficient of kinetic friction, mu k, K stands for kinetic, here S stands for static. So limiting kinetic frictional force is directly proportional to normal reaction. Just see similarity, Fk is equal to mu k into R, therefore mu k is equal to Fk divided by R. So it is the ratio of limiting kinetic frictional force to the normal reaction. Okay, mu k and mu s, coefficient of static friction, coefficient of kinetic friction. Now next one is angle of friction. Okay, theta, angle of friction. Again it is having two angles, angle of static friction theta s, angle of kinetic friction theta k. Okay, so impending motion of body, angle between normal reaction and resultant reaction is known as angle of static friction. Just see, this body is moving with this force P in this direction. Okay, हा जो ऑब्जेक्ट आहे हा फोर्स P न पुल केला जातोय आणि त्याची डायरेक्शन ऑफ मोशन ही लेफ्ट कडून राईट कडे आहे. हा सरफेस आहे आणि ह्या बॉडीचा सरफेस जो आहे तो वर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होणार. सो त्याला बॅलन्स करण्यासाठी ही रिएक्शन सरफेस कडून बॉडीकडे ऍक्ट होणार, डिनोटेड बाय आर. ओके, नाउ सी, दिस इज द FBD, weight acting vertically downward, reaction upward. This is pull P, and when the body starts moving, listen, when the body starts moving, the frictional force is developed at this contact surface which is opposite to the direction of motion. ह्या बॉडी जेव्हा मूव्ह व्हायला स्टार्ट होईल ह्या फोर्स P मुळे, तेव्हा ह्या बॉडीमध्ये आणि ह्या सरफेसमध्ये खालच्या दोघांच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला फ्रिक्शनल फोर्स जनरेट होणार आणि तो फ्रिक्शनल फोर्स अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन असणार, विच इज डिनोटेड हियर FS. दिस इज P. ओके, सो दिस इज द FBD ऑफ दिस डायग्राम. नाउ सी, tan phi s इज इक्वल टू, इथला अँगल घेतलेला आहे, tan is equal to opposite upon adjacent. So opposite is nothing but Fs divided by R. This opposite Fs divided by R. So tan is equal to Fs. Static friction means mu s into R. Coefficient of static frictional force is equal to coefficient into reaction, because here just see Fs is directly proportional to R. Frictional force are reactionला directly proportional असतो, therefore Fs is equal to mu s into R. So here this term is replaced by mu s into R. So tan theta s is equal to mu s. So tan theta is equal to tan inverse of mu s. This R get cancelled. Theta is equal to tan inverse of coefficient of static friction. Similarly, angle of kinetic friction theta k, same diagram. Here body is in static condition, here body is in kinetic position. So just see that theorem, theta k is equal to tan inverse of mu k. Okay, so coefficient of static friction, coefficient of kinetic friction, angle of static friction, angle of kinetic friction. Just see the relations. Now next important point is angle of